तर महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 आजपासून राज्यात लागू झालाय। सक्तीच्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी कठोर तरतुदी करण्यात आलेल्या आहेत। फसवणूक, प्रलोभन दाखवून होणाऱ्या धर्मांतराला रोखण्यासाठी हा कायदा करण्यात आलाय। अधिक माहिती ऋतिक गणकवार यांच्याकडून घेणार आहोत। ऋतिक, अतिशय महत्त्वाचा कायदा आजपासून लागू होतोय, कशा पद्धतीने अंमलबजावणी होणार? नक्कीच आपण बघतोय की जर कोणी बळजबरीने किंवा खोटं बोलून किंवा फसवणूक करून जर कोणाचं धर्म परिवर्तन करत असेल तर या कायद्यामध्ये कठोर शिक्षांची तरतूद करण्यात आलेली आहे। सर्वप्रथम जर असा काही गुन्हा घडत असेल तर त्याला 3 ते 7 वर्षांची शिक्षा आहे। मात्र वारंवार एखाद्या व्यक्तीकडून असं घडत असेल तर त्याला 10 वर्षापेक्षा जास्त आणि कठोर शिक्षेची तरतूद आहे। 5 लाख रुपयांचा दंड देखील आहे। आपण बघतोय की अनेक आदिवासी पाड्यांवरती वगैरे ठिकाणी अशी धर्म परिवर्तनाचे घटना घडत होतात। त्यामुळे महाराष्ट्र सरकारनं हा कायदा जो आहे तो अंमलात आणल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। यामध्ये अनेक तरतुदी आहेत, ज्यामध्ये एखादा फसवणूक करून किंवा खोटं बोलून किंवा जबरदस्तीने जर कोणाचं धर्म परिवर्तन करत असेल तर त्याच्यावरती हा कडक शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे। तसेच कोणाला स्वतःहून जर धर्म परिवर्तन करायचं असेल तर 60 दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातली सूचना कराव्या लागेल, त्यानंतरच धर्म परिवर्तन जे आहे ते होऊ शकेल। तसेच दुसरीकडे अनेकदा आपण जर बघितलं तर कोणी धर्म परिवर्तन केलं तर त्याचं नातलग म्हणजे सक्कचं कोणीतरी तक्रार करू शकत असायचं। मात्र या कायद्यामध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे की ज्या व्यक्तीचं धर्म परिवर्तन झाले तर त्याचे नातेवाईक देखील या प्रकरणामध्ये तक्रार करू शकतील आणि त्या आधारे पोलीस जे आहेत ते या प्रकरणी कारवाई करू शकतील। एकंदरीत हा कायदा जो आहे तो आजपासून अंमलात आलेला आहे। अनेक आपण बघितलं तर जे डावे विचारसरणीचे लोक आहेत त्यांनी याला विरोध केलेला होता। प्रकाश आंबेडकर देखील म्हणाले होते की या कायद्याला आम्ही कोर्टामध्ये चॅलेंज करू, मात्र अद्याप तरी त्यांनी कोर्टामध्ये चॅलेंज केलेलं नाही आहे। आता आपण बघतो की आजपासून हा कायदा जो आहे तो अंमलात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी ऋतिक। तर छत्रपती संभाजीनगर